आणि आपला जिल्हा आपली बातमीमध्ये आता गावगावच्या बातम्या पाहूयात सुपरफास्ट। कोल्हापूर परिक्षेत्रातील 45 वर्षांच्या आतले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता 35 मिनिटांच्या आत 5 किलोमीटर अंतर धावून पूर्ण करावं लागणार आहे। इतकंच नव्हे तर दर आठवड्याला या टेस्ट त्यांना द्याव्या लागणार आहेत। विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला। या 6 डेड बॉडीज आपण ज्या रिकवर केल्या त्यातले जे विक्टिम्स आहेत ते या आरोपीच्या संपर्कात होते, त्यामुळे डायरेक्ट त्यात एव्हिडन्स। 5 पैसे किलो दरानं विकला गेलेला कांदा हा खराब आणि सडका असल्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी चांगलंच खडसावलंय। पणनमंत्री सुभाष देशमुख, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कधी आमच्या कांद्याच्या चाळी पहा आणि आमचा कांदा सडलेला होता की चांगला याची खात्री करून पहा असं आव्हान शेतकऱ्यांनी दिलंय। सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी सातारकरांना माझे स्वागत बुके नको बुक देऊन करा असं आवाहन केलं होतं। त्याला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय। तब्बल 7000 पुस्तकं गडचिरोली भागातल्या विद्यार्थ्यांकरता या माध्यमातून दिली आहेत। त्याचबरोबर गडचिरोली भागातील गरीब आणि गरजू लोकांकरता कपडे, भांडी, खेळणी अशा काही वस्तू देण्याचं सुद्धा आवाहन संदीप पाटील यांनी केलं होतं। त्याला देखील सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। गणेश उत्सव आला की डॉल्बीच्या आवाजाची चर्चा सुरू होते। अनेक वेळा पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे पोलिसांसमोरच सार्वजनिक मंडळ ध्वनी प्रदूषणाचा कायदा पायदळी तुडवतात असा दरवर्षी अनुभव येतो। पण यंदा मात्र सार्वजनिक गणेश मंडळांना जपून राहावं लागणार आहे, कारण कोल्हापूर परिक्षेत्रात ध्वनी प्रदूषण कायद्याची कडेकोट पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे। डॉल्बीमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।